आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी आपण बघूया। केशवराव भोसले नाट्यगृहाच्या उभारणीसाठी आता मुख्यमंत्र्यांकडून 10 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। 7 दिवसात प्रस्ताव देण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्याचं राजेश क्षीरसागर यांनी म्हटलेलं आहे। कोल्हापुरातल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला काल रात्री आग लागलेली होती। हे नाट्यगृह आगीच्या भक्षस्थानी पडलेलं होतं। आता 8 दिवसात नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचा आराखडा सादर करण्याच्या सूचना देखील करण्यात आलेल्या आहेत। 7 दिवसात प्रस्ताव देण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्याचं राजेश क्षीरसागर यांनी सांगितलेलं आहे। सोबतच मुख्यमंत्र्यांनी 10 कोटी रुपयांची मदत जाहीर देखील केलेली आहे, जेणेकरून या नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीला लवकरात लवकर सुरुवात केली जाईल। काल रात्री 9 ते 10च्या दरम्यान या नाट्यगृहाला आग लागलेली होती। दरम्यान अभिनेते भरत जाधव यांनी या सगळ्या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया। केशवराव नाट्यगृह जळलं खरं तर क्लेशदायकच आहे। मुळात काहीच महिन्यांपूर्वी आम्ही अस्तित्व या नाटकाच्या रंगीत तालीमी त्या थिएटरला केल्या होत्या। गेले कित्येक वर्ष मी या नाट्यगृहात आपल्या नाटकांचे प्रयोग सादर करतो। रसिक प्रेक्षकांचा तुडुंब आशीर्वाद असतो, हाऊसफुल जातात शो। आज तेच नाट्यगृह तिथे नाही, याच्या वेदना खूप होत आहेत। होप करूया आपण लवकरात लवकर तिथे छानशी पुन्हा एकदा विभागदार वास्तू निर्माण होऊन परत नाटकाचे प्रयोग सुरू होतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।